रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लोकशाही झरा वारकरी खरा ही मालिका आपण चालवत आहोत. जयंतराव, आजचा एक प्रश्न किंवा मुद्दा थोडासा गंमतशीर पण आहे, थोडासा विचित्र पण आहे. सगळ्या समस्त मानवी जीवनाला भेटणाऱ्या दोन छोट्या गोष्टी, म्हणजे छोट्या वाटतात पण त्याला त्याच्या आयुष्यातल्या मोठ्या असतात. एक म्हणजे पापाची भीती आणि दुसरं म्हणजे पुण्याची आशा म्हणा. बरोबर. तर मला एक पहिला असा प्रश्न विचारायचा आहे की मुळात हे जे आमच्या सनातन परंपरेने ह्याला जे दिलेलं उत्तर आहे आणि वारकरी संप्रदायाने नंतर त्याच्या अतिशय व्यवस्थित पद्धतीनं हाताळलं पाप आणि पुण्य. बरोबर. याची थोडीशी एक सोपी करून व्याख्या वारकरी संप्रदायाच्या चौकटीतून कशी करता येईल पाप पुण्याच्या बाबतीत? श्रीकांतराव, छान प्रश्न आहे आणि याच्यावरती आपण सविस्तर बोलायलाही पाहिजे आहे. हे बघा, ह्या विश्वाचा पसारा भगवंतांनी निर्माण केलेला आहे आणि मग पसारा निर्माण केल्यानंतर हा चालला पण पाहिजे, ज्याचं माप त्याच्या पदरामध्ये पडलं पण पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठलाही बायस, त्याच्यामध्ये कुठलाही पूर्वग्रह हे काही नसलं पाहिजे आणि समोरच्याला कळालं पाहिजे की मी काय केल्याने काय होतं आणि काय केल्याने काय होत नाही. इतक्या साध्या पद्धतीने पापपुण्याचा विचार या सगळ्या विषयामध्ये केलेला आहे. सनातन परंपरेमध्ये असं समजलं जातं की जीव जेव्हा निर्माण होतो पहिल्यांदा, तेव्हा त्याची पाटी कोरी असते. त्याला काही म्हणजे आगापिछा नसतो, त्याला काही पापपुण्य नसतं, त्याला काही संचित नसतं, प्रारब्ध नसतं, काही नसतं. पण तो जन्माला आल्यानंतर अविश्रांतपणे त्याच्याकडनं कर्म होत जातं. कर्म म्हणजे क्रिया होत जाते. त्या क्रिया वेगवेगळ्या. आत्ता मी तुमच्याशी बोलतोय, ही पण एक क्रिया आहे. मी चालतो, मी जेवण करतो, ह्या पण क्रिया आहेत. मी नामसंकीर्तन करतो, मी लोकांना त्रास देतो, मी लोकांना सुख देतो. ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत, या सगळ्या क्रियांना कर्म म्हणतात. हे कर्म केल्यानंतर त्याचे दोन प्रकारचे फल असतात. चांगलं कर्म केलं तर मग ते पुण्य त्या ठिकाणी जमा होतं, वाईट कर्म केलं तर त्या ठिकाणी पाप जमा होतं. अशा प्रकारची साधी पद्धती ही एकंदर या काय म्हणता येईल आपल्या सनातन परंपरेने सांगितलेली आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं समजू शकता की मी पाप करतोय की पुण्य करतोय. माझ्या प्रत्येक चांगल्या कामाला पापामध्ये एक बँकेचं अकाउंट आहे बघा आपलं आणि त्या अकाउंटमध्ये पैसे जसे आपण जमा करतो, पैसे विड्रॉ पण करतो. त्या पद्धतीने जर विचार केला तर तुम्ही ज्यावेळेला एखादं चांगलं काम करता, चांगलं कसं ते आपण पुढे चर्चा करू त्याची, पण त्या चांगल्या कामाच्या बदल्यामध्ये तुमच्या बँकेमध्ये पुण्य जमा होतं, पुण्य संचय होतो. आणि गंमत म्हणजे असं होत नाही की तुम्ही जेव्हा वाईट काम करता तेव्हा त्या पुण्यातलं काही निघत नाही बरं का. ते दुसरं एक अकाउंट आहे तुमचं कर्जाचं, त्या कर्जाच्या खात्यामध्ये ते कर्ज पडतं. अशा प्रकारची भूमिका सनातन परंपरेने मांडलेली आहे. पण याची व्याख्या पण फार सुंदर केलेली आहे. परोपकाराय पुण्याय, परोपकार करता ते पुण्य आहे आणि पापाय परपीडनम, लोकांना तुम्ही त्रास देता त्याला तुम्ही पाप म्हणता. याला सोप्या पद्धतीने वारकरी संप्रदाय म्हणतो पुण्य पर उपकार पाप ते परपीडा. तुकारामांची ही भाषा आहे. अत्यंत सुलभ अशा प्रकारचं भाषांतर या सनातन तत्वज्ञानाचं त्यांनी केलंय. त्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा पुण्य परोपकार करता, लोकांच्या चित्ताला शांती देता, अशा वेळेला तुम्ही पुण्य करत असता आणि लोकांच्या अंतःकरणाला जेव्हा तुम्ही पीडा देता, त्याचा छळ करता, अशा वेळेला ते पाप होतं. अशा प्रकारची ही साधी मांडणी इथे केलेली आहे. जयंतराव, मी यासाठी तुम्हाला हे विचारलं होतं की आपल्या बाकी पण लेखकांवरती याचा प्रचंड प्रभाव पडलेला आहे. चांगलं काम केलं म्हणजे पुण्य मिळतं आणि वाईट केलं म्हणजे पाप मिळतं. इतकंच नाही, बोरकरांसारखा कवी त्याला स्फूर्ती कशी झाली असं म्हणत असताना, सुखे दुजांच्या हिरवळ चित्ती, दुःखे डोळा पाणी, तेथे स्फूर्ती मजला गान. म्हणजे हे फक्त संत साहित्यामध्येच केल्या गेले असं नाही, अगदी आधुनिक पद्धतीच्या कवी लेखकांनी सुद्धा ही फार सोपी आणि सुंदर केलेली व्याख्या स्वीकारलेली आहे. चांगलं केलं म्हणजे पुण्य आहे, वाईट केलं म्हणजे पाप आहे. मला थोडंसं आता पुढे जाऊन वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने हे विचारायचं आहे की माणसाच्या ह्या सगळ्या आयुष्याला एका अर्थाने बांधून ठेवणाऱ्या ह्या गोष्टी आहेत, त्याला एक जाणीव व्हावी तू काय वाईट केलं याची, म्हणून पापाची संकल्पना आलेली आहे असं आपण मानूया. आणि दुसरं, तू खूप चांगलं कर जेणेकरून तुझं पुढच्या जन्मामध्ये भलं होईल असं म्हणून पुण्याची संकल्पना आलेली आहे. मला फक्त आता तुम्हाला एक पुढचा प्रश्न थोडासा असा विचारायचा आहे. आता आपण आजच्या काळाच्या अनुषंगाने ह्या संकल्पना वारकरी संप्रदायाच्या चौकटीमध्ये कशा मांडायच्या? पाप पुण्याचे एक काळच्या कल्पना, तेव्हाचं विहित कार्य वेगळं होतं, आताचे विहित कार्य वेगळे. जसं आपण मागच्या मध्ये चर्चा केली होती की आपण आपला कर व्यवस्थित पद्धतीनं भरणे हे पण पुण्याचं काम आहे. हा विषय आधी नव्हता आलेला, आधुनिक लोकशाहीच्या काळामध्ये आलेला आहे. म्हणून मला तुम्हाला थोडंसं असं विचारायचं आहे की आजच्या काळाशी तुम्ही हे
कसं जोडता येईल या पाप पुण्याच्या संकल्पना वारकरी संप्रदायातल्या आजच्या काळाशी? बरोबर आहे. आता बघा, आपण तोच धागा पुढे जर घेऊन गेलो ना, तर आमच्याकडे संसाधनं असतात. वेगवेगळ्या प्रकारची संसाधनं आहेत आमच्याकडे, पैशासह अन्य प्रकारची संसाधनं आहेत. या संसाधनाचा स्वहितासह समाजहितासाठी उपयोग करणे ती पुण्याची भूमिका झाली. स्वहितासह आता दोन पद्धतीने आपण बघतो आहोत. माझ्याकडे प्रचंड पैसा आहे, माझ्याकडे प्रचंड मनुष्यबळ आहे, माझ्याकडे बलसामर्थ्य आहे, सामदाम दंडभेद करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे, ते माझे रिसोर्सेस आहेत. हे रिसोर्सेस जर मी समाजाला नागवण्यासाठी वापरत असेल, त्यांना गंडवण्यासाठी वापरत असेल, त्यांचा छळ करण्यासाठी, त्यांना मांडलिकत्व स्वीकारण्यास भाग पाडण्यासाठी जर वापरत असेल, तर हे पूर्णतः पाप आहे. वारकरी संप्रदाय त्याला कधी मान्यता देत नाही. त्यांचं म्हणणं आहे की तुमची संसाधनं असणं हे तुमच्या नशिबाचा भाग आहे. त्या नशिबाच्या भागात तुम्हाला जी काही समृद्धी मिळाली संसाधनांची, ती तुम्ही तुमच्या स्वहितासाठी नक्की वापरा, परंतु त्याच्यासोबत समाजाचं अहित होणार नाही अशा प्रकारची तुमची भूमिका असेल तर ते पुण्याच्या त्या खात्यामध्ये ते सगळं जमा होऊन जाईल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, आपण मगाशी बोलताना थोडा राहिला. गंमत काय माहिती आहे का, समजा तुम्हाला एखादा पुरस्कार मिळाला श्रीकांतराव, तर तो पुरस्कार परत करण्याची पद्धत आहे. परत करू शकता, पुरस्कार वापसी करू शकता तुम्ही. पण तुम्हाला एखादी शिक्षा झाली आणि तुम्ही म्हणला मला ही शिक्षा परत करायची, तर कोणी घेत नाही ती शिक्षा. तसं प्रोव्हिजन नाही. तसं सनातन तत्वज्ञानामध्ये काय म्हणलेलं आहे माहिती आहे का, तुम्हाला पुण्य परत करण्याची मुभा आहे. तुम्ही पुण्य कृष्णार्पणमस्तु म्हणू शकता, पुण्य तुम्ही त्यागू शकता, अशा प्रकारचं तुम्हाला तिथे शास्त्र आहे. पण तुम्ही जे काही पाप केलंय ना, त्या पापाला त्यागायचा काही दुसरा पर्याय नाही, ते भोगल्याशिवाय पर्यायच नाही. आणि इथेच वारकरी संप्रदायाचं आपल्याला वेगळं वैशिष्ट्य लक्षात येतं की सनातन संस्कृती एका ठिकाणी म्हणते की तुम्हाला पुण्य देता येईल, त्याग करता येईल. पुण्याचा त्याग म्हणजे काय असतं माहिती आहे का, की मी जे काही करतो ना त्याला मी कृष्णार्पणमस्तु म्हणणे आहे. कृष्णार्पणमस्तूचा जो भाव आहे, म्हणजे भगवद्गीतेचा उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला अगदी भगवद्गीतेचे सारांश आपण काढत गेलो आणि 4-5 सूत्र रूपाने मांडायचं ठरवलं तर त्यात कृष्णार्पणमस्तू हे एक सूत्र आहे. तर तशा भावाने तुम्ही पुण्याला तिथे बाजूला ठेवू. कारण अडचण काय माहितीये का, आमचा मूळ हेतू आहे या पापपुण्याच्या चक्रामधून बाहेर पडून भगवंतामध्ये सम्मिलित होण्याचा. तुम्ही पुण्य करता म्हणजे काय करतायत, पुण्य करतायत म्हणजे तुम्ही स्वर्गाची वाट समृद्ध करतायत. तिथे जाणार तुम्ही, मग ते तिथलं जे काही वैभव आहे ते तुम्ही भोगणार आणि ते संपल्यानंतर एक सुंदर अभंग आहे, मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग धावू लागती माघारे चिच्चित लोका. पुन्हा त्याला जमिनीवर यायचं आहे. आम्हाला हे होऊ द्यायचं नाही, म्हणून आम्हाला पुण्याच्याही मागे लागायचं नाही. आम्ही जे करतो ते कृष्णार्पणमस्तू आम्हाला करायचं आहे. आता हे वारकरी संप्रदायाने याच्यात भूमिका काय म्हणली की हे कृष्णार्पणमस्तू तर करायचंच आहे, मग पापाबद्दल काय करायचं आहे. पापाचा प्रश्न आहे तर, कारण आत्ताचं जे माझं चालू आहे ते सगळं माझं पुढच्या जन्मामध्ये प्रारब्ध म्हणून माझ्यासमोर येणार आहे, संचित म्हणून माझ्यासमोर येणार आहे. वारकरी संप्रदाय सनातन धर्माच्या तत्वज्ञानाला अजून सुलभ करण्यासाठी, काल सुसंगत करण्यासाठी म्हणतो, नामसंकीर्तन साधन ते सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. हे कोणीच जाळू शकत नाही, ते आम्हाला सांगतोय वारकरी संप्रदाय. की जरी शास्त्र म्हणत असेल की पाप हे कमी होत नाही, ते जळत नाही, ते भोगावंच लागतं, हे जरी शास्त्र असलं तरी नामसंकीर्तन हे एक असं साधन तुमच्या हातामध्ये आहे की तुम्ही पापाला जाळू शकता. आणि मग ते एकदा जाळल्यानंतर, जसं पुण्यामध्ये तुम्ही जेव्हा त्याला कृष्णार्पणमस्तू बनता, म्हणजे काय माहितीये का, हरभरे तुम्ही जमिनीमध्ये टाकले ना की त्याचं झाड होतं, पण हरभरे भाजून जमिनीत टाकले की झाड होत नाही ना. तसं कृष्णार्पणमस्तू म्हणलेलं जे पुण्य आहे आमचं, जे कर्म आहे आमचं, त्या कर्माला बीजच होत नाही ना, त्याला अंकुरच फुटत नाहीयेत. आणि अंकुर नाही फुटले की झालं ना, आम्हाला तेच तर पाहिजे. वारकरी संप्रदायाच्या वैशिष्ट्याची पापपुण्यासंबंधी जेव्हा आम्ही चर्चा करतो तेव्हा आम्हाला हे लक्षात येतं की सनातन तत्वज्ञानामध्ये पाप भोगावंच लागतं. आणि वारकरी संप्रदाय भूमिका अशी मांडतो की नामसंकीर्तनाच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातून पापाच्या अनंत राशी, जन्मांतरीच्या राशी जाळण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. म्हणून तुम्ही ते नामस्मरण करा. अशा प्रकारची एक ज्याला म्हणता येईल सवलत, अशा प्रकारची सूट कलियुगाच्या पार्श्वभूमीवरती, आत्ताच्या पार्श्वभूमीवरती वारकरी संप्रदाय आपल्याला देतो आहे. एक मला अजून ह्याच्यातलाच पुढचा विषय तुम्हाला मांडायचा आहे, तुमच्यापाशी विचारायचा आहे की वारकरी संप्रदायामध्ये जो हा रसरशीतपणा 800 वर्षापासून टिकून आहे आणि अजूनही तितक्याच उत्साहानं वारकरी, जशी आषाढीची, कार्तिकीची, माघी आणि चैती 4 पैकी निदान एक तरी वारी करतातच. आणि दर 15 दिवसाला आपल्या गावातली म्हणावं त्या ठिकाणची एकादशी मनोभावे साजरी करतात.
पाप पुण्य ही संकल्पना तुम्ही जे म्हणताय की सनातनपेक्षाही वारकरी संप्रदाय वेगळा आहे आणि नामसंकीर्तनानं हे जळू शकतं जळू पाप. शकणार आहे आणि म्हणून आम्ही नामसंकीर्तन करतो आहे, ते भजन सगळे मिळून आपण करतो आहोत. मला असं विचारायचं तुम्हाला की हे कुठंतरी आपल्या लोकशाहीच्या मुळाशी आहे का? कारण की सगळ्यांनी मिळून यायचं आहे. आत्ताच आपल्याकडे महानगरपालिकेचं मतदान झालेलं आहे. सगळ्यांनी मिळून मतदान करायचं आहे, सगळ्यांनी मिळून निवडायचं आहे. तो जो निवडून दिलेला आहे त्याच्यावरती 5 वर्षानंतर लक्ष ठेवून आम्हाला परत एक संधी मिळणार आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये बदल करणार आहे किंवा आहे ते सगळं हे करायचं. आणि त्याच्यात कोणाचं नाव नाहीये, मतदान गुप्त आहे. बरोबर आहे. मतदान गुप्त आहे, कळणार नाही कोण निवडून दिलेलं आहे. त्या पद्धतीनं जसं यांनी सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणची एकादशी साजरी करायची, सगळ्यांनी मिळून भांडारा करायचा आहे, सगळ्यांनी मिळून हे सगळं करायचं, सगळ्यांनी मिळून तिथली कामं करायची आहेत आणि जे काही झालं असेल ते सगळं मिटवून देऊन परत पुन्हा पुढच्या एकादशीच्या वेळेस यायचं आहे. ह्या पाप पुण्याच्या संकल्पना वारकरी संप्रदायाने अशा पद्धतीनं हे करून ठेवल्यात की जेणेकरून ही आजची लोकशाहीला ते कुठेतरी पोषक मिळते. म्हणून मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आताच्या रोजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला जे छोटे मोठे उपक्रम चालवायचे आहेत त्या सगळ्याच्या मुळाशी परत कुठंतरी हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आणि त्याच्यामध्ये एक एक माणूस जोडून घ्यायचा आहे. तो पाप पुण्याच्या ह्या सगळ्या ह्याच्यातून त्याच्यातून बाहेर काढून म्हणजे तो पापाच्याही ह्याच्यातून बाहेर आला पाहिजे आणि पुण्याच्याही त्याचा जो स्वार्थ, त्याचा जो इगो तयार झालेला आहे, त्याचा जो अहम वाढलेला आहे की मी इतका पुण्यवान आहे असं, त्याच्यातूनही बाजूला करायचं. तरच कुठंतरी आपल्याला हे सगळं नीट चालवता येऊ शकेल. अन्यथा हे एखादा माणूस अडून बसला आणि पापी माणूस त्याच्या सगळ्या नकारात्मक ह्याच्यामध्ये, तर दोघांच्याही दृष्टीनं, समाजाच्या दृष्टीनं दोघंही घातक आहे. तर वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं मला तुम्ही ह्याचं थोडंसं विश्लेषण करून सांगा. हे पहा श्रीकांतराव, कुटुंब प्रमुखाला आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांचंच कल्याण अपेक्षित असतं, तसं आमच्या परमात्मा परमेश्वराला सगळ्यांचं कल्याण अपेक्षित आहे. आता सगळ्यांचं कल्याण व्हायचं असेल तर 2 पद्धती आहेत. एक, वैयक्तिक साधनेमधून तुम्ही करून घेऊ शकता. माऊलींनी समाधी घेतली, संजीवन समाधी घेतली, अशा प्रकारचं एक उदाहरण आपल्या समोर आहे. परंतु सामान्य जनतेचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा सामूहिक कृतीशिवाय दुसरा पर्याय त्या ठिकाणी असत नाही. आणि एक पिअर प्रेशर ज्याला आपण म्हणतो, आपल्या लोकांचं प्रेशर एक असतं की लोक चांगलं वागतायत तर मलाही चांगलं वागलं पाहिजे, मला त्यांच्यातनं बाहेर पडता येणार नाही. एक बहिष्कृत होण्याची जी भीती असते ना, चांगल्या अर्थाने घ्या आहे तुम्ही, पण बहिष्कृत होण्याची जी भीती असते ना माणसाच्या मनावरती, त्या भीतीपोटी पण माणूस तशा प्रकारच्या सहवासामध्ये जायला लागतो. आणि एकदा तिथे गेला की ते चांगलंच आहे ना, त्याच्यात वाईट काहीच नाहीये, त्याच्यामध्ये अहित कुठेच नाहीये. मग असा अहित नसणारा, चांगला असणारा, मनाला चित्त निववतो असं तो शब्द आहे त्याच्यामध्ये, चित्त शांत करणारा जो प्रवाह आहे, त्या प्रवाहात माणूस गेला की मग त्याला त्याची गोडी पण लागते. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही जी आमची एक पद्धती आहे बोलण्याची, त्या पद्धतीला अनुसरून जे पुढे आहेत ते मागच्यांना हाताला घेऊन पुढे चाललेले आहेत, असा हा प्रवाह या ठिकाणी तयार केला. आणि बघा, आमच्या सगळ्या संस्कृतीमध्ये ना अशा, ज्याला पळवाटा म्हणता येणार नाही, अशा पद्धतीने आम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी आहेत. आमच्याकडे पश्चाताप नसता तर काय झालं असतं, आमच्याकडे क्षमा नसती तर काय झाली असती, आमच्याकडे क्रोध दया नसती तर काय झालं असतं. सुंदर वाक्य आहे की काय होतं की क्षमा क्रोधाला दुर्बळ आणि दयेला प्रबळ करते. आता बघा, आता असा जर विचार केला तर ह्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत, म्हणून पाप जाणारच नाहीये माझं असं जर लक्षात आलं, मला भोगायचंच आहे असंच जर लक्षात आलं, तर एका अर्थाने त्या ठिकाणी माणूस बॅकफूटवर येतो. परंतु नामसंकीर्तन साधन पै सोपे, अत्यंत सोपं साधन आहे. तुझ्या पापाला जाळण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. अशा प्रकारचा एक आशावाद त्याच्या पुढे ठेवला आणि जो वस्तुस्थितीत आहे ते काही आश्वासन नाही निवडणुकीमधलं, ते माऊलींची भाषा आहे, ती तुकोबांची भाषा आहे. अशा प्रकारचा एक प्रशस्त रस्ता तुम्ही करून दिला. एक लक्षात घ्या, कर्माशिवाय सुटकाच नाहीये हो. ते संन्यासी एक म्हणाला की मी कर्मच करत नाही, मला संन्यास आहे, आता मी खातपीत नाही, हे कर्म आहे. तुम्ही शरीरातेनं पिडावे, शरीराला पीडा देणं हे कर्म आहे की नाही? मग तुम्ही मांडी घालूनच 12 वर्ष मांडी घालणं कर्म आहे. एका पायावर उभं राहिलो 15 वर्ष, एका पायावर उभं राहणं कर्म आहे. कर्म आणि जीव हे दोघं बरोबरच चालतात. शेवटच्या श्वासापर्यंत कर्म चालणार आहे, कर्माला फल असणार आहे, त्या फलामध्ये पाप पुण्य असणार आहे. आणि त्याच्या गुंत्यामध्ये माणूस जर अडकला ना, तर तो हिशोब ठेवण्यातच त्याच्या आयुष्याचा क्षय होणार आहे. मग सगळ्यात सोपं सांगितलं या ठिकाणी आम्हाला, चांगलं वागा, याच्या पलीकडे काही नाही. अंतःकरणाला दुःख देऊ नकात, कुणाच्याही नाही, स्वतःच्याही नाही आणि इतरांच्याही देऊ नकात. आणि मग पुण्य परोपकार करत राहा. पाप ते परपीडा, परपडीपासून दूर राहा. याच्यापेक्षा आणखी साधा मार्ग काय? आणि इतक्यावरती तुमच्या हातून पाप झालं
असं लक्षात घ्या. पाप झालं तर काय करायचं आहे, मग रडत बसायचं नाहीये. नामसंकीर्तन साधन पै सोपे. अशा अर्थाने या पापपुण्याच्या फेऱ्यामधनं आपल्या वारकऱ्यांची सुटका करण्यासाठी म्हणून एक सुलभ मार्ग आमचा संप्रदाय दाखवतो आणि जिथे सामूहिक उद्धाराचा विचार करतो. इथे सामूहिक उद्धार आहे. एकत्र येऊन सगळ्या घटना क्रिया करा. आणि एक लक्षात घ्या ना, मला परपीडा दिलं की पाप लागणार आहे म्हटल्यानंतर समाजामध्ये कुणाबद्दलच माझ्या मनामध्ये असूया असणार नाही. याच्यापेक्षा समाज स्वास्थ्याचा दुसरा कोणता मंत्र असू शकेल अगदी बरोबर. की माझं अस्तित्व, माझं कल्याण कशावरती अवलंबून आहे, माझ्याकडून श्रीकांतरावला किती त्रास होतो आणि किती नाही याच्यावर अवलंबून आहे. इतकं चांगलं तत्वज्ञान जगाच्या पाठीवरती मला वाटत नाही कुणी दिलं असेल. अतिशय छान. पाप पुण्य ह्या संकल्पनेपासून आपण आपल्या आधुनिक लोकशाही मूल्यांपर्यंत आलो आणि ह्याच्यातून म्हणजे जर मला समूहात जगायचं आहे, म्हणजे मला इतरांना परपीडा जर मला करायचं म्हणजे हे पाप असेल, तर आपोआपच लोकशाहीचे एक मूल्य या ठिकाणी जपल्या जाणार आहे. पुण्य म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा वैयक्तिक पातळीवरचं मी काही जप करतो आहे, योग करतोय ते वेगळं, पण मी समूहानं काही गोष्ट करतो हे परत पुन्हा लोकशाहीशी जुळणार आहे. वारकरी संप्रदाय हा मला इतरांपेक्षा या ठिकाणी फार वेगळा वाटतो की ज्यानं तेव्हापासून जी वारी सुरू केलेली, पायी वारी चालू केली की जसं सगळ्यांना एक मतदान साधं सोपी गोष्ट आहे, ते गुप्त आहे. या ठिकाणी तुम्ही सांगतात की तुम्हाला पूर्णच्या पूर्ण तुम्ही केलेलं पापही कृष्णार्पण, पुण्यही कृष्णार्पण करायचंय. पुण्य तर प्रश्नच नाही की ज्याच्यासाठी तुम्ही मिरवावं, मी हे केलं म्हणून सांगावं, तेही तुम्हाला कृष्णार्पण करून टाकायचंय. म्हणजे ही किती महत्वाची गोष्ट आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला विचारत जा, समोर मांडत जा. हे पण काही विषय तुम्ही सगळ्यांनी सुचवले म्हणून येत आहेत. अगदी साधे वाटणारे पण प्रश्न जरूर विचारा, एकदम मोकळेपणानं. अगदी ज्या अर्थाने तो दबाव असतो सगळ्या ह्याचा तो पण बाजूला ठेवून जयंत देशपांडे धानोरकर खूप मोकळी अशी, खूप धाडसाची अशी उत्तरं, खूप धाडसाची वेगळी अशी मांडणी करतायत. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. जागृतीचा विधायक बुरुज